27 जानेवारीच्या संध्याकाळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या अजित पवारांच्या भेटीला गेल्या होत्या. आपल्याकडे मंत्री धनंजय मुंडे विरोधात पुरावे असल्याचा दावा दमानिया यांनी केला होता. भेटीनंतर माध्यमाने दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी अजित पवारांकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली असल्याचं सांगितलं. तसं महिन्याभरापासूनच सुरेश धस, प्रकाश सोळंके, जितेंद्र आव्हाड आणि संदीप क्षीरसागर सारखे नेते मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करतात. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष अजित पवार काही मुंडेंचे राजीनामे घेण्यास तयार नाही. कोणीही उठून राजीनामा मागितला तर लगेच राजीनामा घ्यायचा का, असा सवाल अजितदादांचा आहे. पण कणखर निर्णय घेणारे अजित पवार धनंजय मुंडे बाबतीत इतकी नरमाई का दाखवतात? धनंजय मुंडेचा राजीनामा घेण्याची त्यांची हिंमत का होत नाही? त्यामागे कारण काय आहे? चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहतात स्मार्ट मराठी. तर अजित पवार धनंजय मुंडे यांचा राजीनामा न घेण्यामागे सर्वात पहिलं कारण समोर येतं ते म्हणजे ओबीसी वोट बँक. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रामुख्याने मराठ्यांचा पक्ष म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात समोर आला होता. शरद पवारांना देखील महाराष्ट्र स्ट्रॉंगमॅनची उपाधी मिळाल्यामुळे त्यात आणखी भर पडली होती. पण पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी गटात दोन गट झालेत. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असे दोन गट राष्ट्रवादी पक्षात तयार झाले. पण मराठा वोट बँक शरद पवारांसोबतच राहिली. त्यात मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या घणाघाती टीकेमुळे तर मराठा मत अजित पवारांना पडण्याची शक्यताच नव्हती. मग अशातच ओबीसी मतांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह महायुतीला तारलं. एकतर्फी ओबीसी मत हे महायुतीच्या पारड्यात पडले आणि महायुतीचा मोठा विजय झाला. आता महाराष्ट्राच्या राजकारणात मुंडे घराणा हे ओबीसी प्रवर्गाचं प्रतिनिधित्व करणारे घराणं म्हणून ओळखलं जातं. पूर्वी गोपीनाथ मुंडे, आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे ओबीसीचे प्रमुख नेते. मग अशातच आधीच मराठा समाज नाराज, त्यात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर ओबीसी समाजाची देखील नाराजी ओढून घेणं हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अजित पवारांना परवडणार नाही. कदाचित त्यामुळे अजित पवार हे मुंडे यांची पाठराखण करत असावे. दुसरं कारण म्हणजे पक्षांतर्गत नाराजी. महायुतीत सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांनी आपल्या हिशोबाने नेत्यांना स्थान दिलं. पण पक्षात सर्वात वरिष्ठ असणारे छगन भुजबळ यांना काही मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे भुजबळ हे अजित पवारांवर मोठ्या प्रमाणात नाराज झाले. त्यांनी उघडपणे अजित पवारांना शिंगावर घेण्याचं काम केलं. सध्याला देखील ते अजित पवारांवर नाराज आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत धुसफूस निर्माण झाली. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन अजित पवार आणखी एका नेत्याची नाराजी घेणं टाळत असाल. त्यातही भुजबळ आणि मुंडे हे दोन्ही ओबीसी नेते आहेत. त्यामुळे अजित पवार ओबीसी नेत्यावर अन्याय करतात असा देखील एक मेसेज धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यामुळे जाऊ शकतो. तिसरं कारण म्हणजे धनंजय मुंडे यांचा बीड जिल्ह्यावर असणारा होल्ड. धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यापासून पक्षाला मराठवाड्यात विशेषतः बीड जिल्ह्यात एक मोठा चेहरा मिळाला. मुंडे यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत आणि 2024च्या निवडणुकीत आपल्या जोरावर पक्षाला जिल्ह्यात प्रत्येकी 4 जागा मिळवून दिल्या. बीड जिल्ह्यात बहुसंख्य असणाऱ्या वंजारी समाजावर त्यांचा मोठा प्रभाव आहे. मग अशातच त्यांचा राजीनामा घेतला तर नक्कीच बीड जिल्ह्यात आणि मराठवाड्यात हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फटका बसण्याचं कारण होऊ शकतं. चौथं कारण म्हणजे धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची मैत्री. धनंजय मुंडे यांचा राजकीय जीवनाची सुरुवात ही भाजपापासूनच झाली. आपले काका गोपीनाथ मुंडेच्या पावलावर पाऊल देत ते भाजपमध्ये काम करायला लागले. त्यांच्याकडे भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपद देखील होतं. याच दरम्यान तरुण देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांची खास मैत्री होती. आता हीच मैत्री राष्ट्रवादीत आल्यानंतर देखील धनंजय मुंडे जपून आहेत आणि हीच मैत्री कुठेतरी अजित पवारांना महायुतीच्या गोटात दाखल करण्यात देखील कारणीभूत आहे. आता भविष्यात देखील अजित पवारांना भाजप सोबत डिलिंग करायचे असेल तर धनंजय मुंडे कामी येऊ शकतात. मग अशातच भविष्याचा विचार करून आता मुंडेंचा राजीनामा घेऊन त्यांना नाराज करणं योग्य नाही असं मत अजितदादांचं असेल. त्यामुळे देखील हे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नसतील. तर तुम्हाला देखील हेच कारण वाटतं का की अजित पवार हे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊ शकतात का? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि आमच्या स्मार्ट मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन राजकीय पोस्ट आपल्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.